तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आमच्या गावाकडच्या ब्लॉगमध्ये। आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच ना मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे। काल आम्ही ना बाहेर गेलो आणि आमच्या समोर ना एक 4 व्हीलर चाललेली आणि त्या 4 व्हीलरच्या पाठीमागे काचेवर लिहिलेलं की आमचं वाईट चिंतणाऱ्यांना स्वामी बघून घेतील आणि त्याच्या खाली छोट्या अक्षरात लिहिलेलं की एक वेडा स्वामी भक्त। आता मला सांगा, स्वामी कधी कुणाचं वाईट करतात का, किंवा कुणाचं स्वामी कधी वाटोळं करतात? उलट जे भरकटलेले असतात त्यांना मार्ग दाखवायचं काम स्वामी करतात। स्वामी एखाद्याचं वाईट कसं करतील? तुमच्याबद्दल जो वाईट चिंतोय ना त्याच्या कर्माचे फळच त्याला मिळणार। स्वामी कधीच कुणाचं वाईट करत नाहीत, ज्याचं त्याचं वाईट ज्याच्या त्याच्या कर्मानंच होतं। जाऊ दे, काल ना आमच्या गावचा बाजार होता आणि सगळ्या भाज्यांना मी फ्रीजमध्ये भरून ठेवत होते। जे आपण वाळलेले खारीक खातो त्याच प्रकारचे ना कच्चे लाल कलरचे ना बाजारात खारीक आले ना। येताना हे बाबा घेऊन आलेले जे वाळलेल्या खारीकपेक्षा कितीतरी पटीने छान लागतात। रोडवरती फळं विकायला जी माणसं बसतात ना त्यांच्याकडे भरपूर ठिकाणी आता हे पाहायला मिळत आहेत। तुम्ही नाही नक्की घेऊन पहा। आणि अजून हे चहा पिणार होते म्हणून ह्यांच्यासाठी चहा गरम करून दिला आणि जेवणासाठी मेथीची भाजी, वरण्याची आमटी, भेंडी जी मी लांब लांब चिरून घेतलेली आहे, जी मी भाकरी केलेल्या तव्यामध्ये मीठ टाकून फक्त भाजून घेणार आहे। आता जेवताना ताटामध्ये काय काय आहे तर मेथीची भाजी, फ्लावरची भाजी, आंबाड्याची भाजी, भाजलेली भेंडी, वरण्याची आमटी आणि जेवण आवरल्यानंतर ना दुपारी रव्याचे लाडू करायला घेतलेले आणि रव्याचे लाडू करायला बसलो तेवढ्यातच ना पावसाच्या मोठ्या मोठ्या थेंबा आल्या। मग गाईला ना वैरण आणून टाकलेली बाबा, तेच वैरण भिजू नये म्हणून आई झाकून ठेवत होत्या आणि मी इकडे वाळलेले कपडे भिजू नयेत म्हणून ते काढून घेत होते। तासानंतर ना रव्याचे लाडू बांधून घेतले, तेवढ्यात ना बाहेर चटईवाला आला आणि गल्लीत सगळ्यांनाच ना चटई नवीन विकत घ्यायची होती। चटई डबल आहे ते सिंगल नाही, आता 100 रुपये। 100 रुपयाला काय किंमत आहे का 100 रुपयाला? पेट्रोल किती महाग झालं, ते फिरून फिरून घर बसून देऊ लागले, कुठे जायची गरज नाही। चटई डबल होती, विकणारा सांगत होता 400 रुपयाला आणि घेणाऱ्यांना पाहिजे होती 100 रुपये। दोघांना पण दर पटले नाहीत म्हणून तू परत गेला। संध्याकाळी डाळीची आमटी बनवली, गव्हाच्या पिठाची चपाती लाटून छकोल्या बनवल्या। तर चला आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।